राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 हरे लोचनी लोचनी पावता लोचनी सुख झाले वो साजने साजनी विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी झाले हो साजनी साजनी विठ्ठल बरवा हरे राम तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हे माधव बरवा बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताचे जोडी बहुता सुकृताचे जोडी बहुत सुकृताची जोडी हरे राम सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे आवडे विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगराला सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवार विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा देवी वर वापर कुमा देवी वर विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा हे माधव बरवा बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय
कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तिने विन जीवा सुख नोये, तेने बिना जीवा सुख नोये, तेने बिना जीवा सुख नोये. हे रती माई के दुःखाचे जनते, हे रती माई के दुःखाचे जनते, नाही आधी अंती अवसान, नाही आदि अंत अवसान, नाही आदि अंत अवसान. अविनाश करी आपुले आयसे, अविनाश करी आपुले आयसे, अभिमनाभिषे गोविंदाचे, अभिमनाभिषे गोविंदाचे, अभिमनाभिषे गोविंदाचे. तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणे, तुका म्हणे एका मरणेची सरे, एका मरणेची सरे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. हे रती माई के दुःखाची रती माई के दुःखाची नाही आधी अंती अवसान, नाही आदि अंत अवसान, नाही आदि अंत अवसान. विठोबार कुमाई हरी जय जय, पार कुमार, हरे विठोबार कुमाजी, कुमार, विठोबार कुमाजी, विठोबार कुमार. कुमार. रामकृष्ण हरी. आजची हरिकीर्तनातील पहिली चाल महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गानकोकिळा हरिभक्तपरायण संपत महाराज दानवे त्यांना साथ करतील श्रीगोंद्याचं वैभव हरिभक्तपरायण माऊली महाराज मस्के. बोला पुंडलिका वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज, की जय, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज, पवन सुत हनुमान की जय, पार्वती पदे हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, बोलो रे भाई सब संतन की जय. ढाला विठ्ठल. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुकणो हे रती माई अंती अवसान, अविनाश करी आपोली ऐसे लावे मना पिसे गोविंदाचे. रती माई के दुःखाचे जनते, नाही आधी अंती अवसान. तो का म्हणे एका मरणे सरे, उत्तम जीवरे कीर्ती मागे. रती माई के दुःखाचे जनते, नाही आधी अंती अवसान. समचरण सरोजम सांद्र नीलावदावम, जगननिहित पाणी मंडन मंडनानाम. तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम, सदय धवलहासम
विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाने गदेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाऊ म्हणून ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जराजरी त्रिपुडी साधेत त्रिपुडी जो वजे स्वामीचा स्वामी कृष्णात डिओ दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा किती जार्थ सकल तोरू प्रगट बदला ज्ञानेश्वरू तयाचे चरणावरू साष्टांग नमन गा राम विजय हरि विजय सार पांडव प्रताप ग्रंथ केला थोर तो श्रीधर स्वामी नाजरेकर पंढरपूर निवासी तयाचे चरणावरी साष्टांग नमन सीताराम हनुमान 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 सीताराम हनुमान। याद रखिएगा श्री गोंदेकरानो, हे भजन एक महान मंत्र है। जिस दिन आपका कोई काम बनता नहीं उस दिन इस भजन को गाया करो, आपका बिगड़ा हुआ काम भी बन जाएगा, ऐसा ये भजन है। सीताराम हनुमान 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 सीताराम सीताराम हनुमान 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 बोला द्वैग देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुकोण हे अभंग तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे। बहुतेक पाठ असलेला अभंग जास्त डोक्याला ताप द्यायचा अभंग घेतला नाही। अभंगाचा थोडक्यात भाव सांगायचा तो असा तुकोबारा या अभंगामध्ये यावत विश्वामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला सुखाची खरी व्याख्या या अभंगामध्ये निदर्शनच आणून देतात। सुख शब्दाचा खरा अर्थ आपण जसा समजतो तसा नाही, तर संत वाङ्मयामध्ये सुख शब्दाचा अर्थ देव असा होतो आणि देव शब्दाचा अर्थ सुख असा होतो। सुखरूपायचा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिका तो सर्व सुखाच्या आगर बापर कुमादीवर सर्व सुखाच्या आगर जनी म्हणे सारंगधर सर्व सुखाच्या आगर तो आहोबा विटेवर। त्याच्याशिवाय त्याच्या वाचून सुख देण्याचं सामर्थ्य इतरत्र कुठे नाही। जगत माईक आहे, मग या माईक जगतामध्ये जिथं सुख आहे त्याला देव म्हणतात। त्या सुखाकरता देव आपलासा करा। एरती माईकी दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान। मग काहो तुकोबाराय, आम्ही संसारिक माणसं आहोत आणि आम्हाला आमचा प्रपंच, आमच्यावर आमचं कुटुंब, जबाबदारी, आमचा उदरनिर्वाह चाललेला आहे।
मग आम्हाला असं एखादं सोपं साधन सांगा की जे आम्हाला संसार करता करता देवही आपलासा करता येईल, असं सोपं साधन सांगा. तुकोबाराय म्हणले एक काम करा, आता तुम्ही योग्य मार्गावर आले, तुमचा संसार सोडू नका. असंही कोणी सोडायला सांगितलं तुम्हाला? कुठल्या संतांनी सांगितलं संसार सोडा? आजोनी संसारी जीवावे गोगारी, आसोनी संसारी जीवावे गोगारी, आसोनी संसारी जीवावे गोगारी, आसोनी संसारी जीवावे सुखे करावा. संसार करता करता देखील तुम्हाला देव आपलासा करता येईल. त्याच्याकरता सोपं साधन विष्णू सहस्रनामालय वारकऱ्याला 1000 नावं भगवंताची. ते म्हणलं महाराज 1000 नावं पाठ करायची आणि आमचं संस्कृत पाहिजे असं नाही. मग याच्यातही अजून सोपं सांगा. मग एक काम कर, 1000 नावातलं एक नाव 1000 वेळेला घे. विष्णू सहस्रनामाचं पुण्य. कोणतं नाम घेऊ? कोणतं घे 1000 मधलं. पण जास्तच आग्रह करायला लागल्यावर तो कोवराय म्हणे काम कर, नारायण नाव घे. ते म्हणे नारायण लईच मोठं हो देवाचं ना, याच्यापेक्षा लहान नाही का एखादं? बरं मग एक काम कर गड्या, आता विष्णू सहस्रनामाचं घुसळण करावं आणि त्याच्यावरती ते तरंगावं. इतकं पॉवरफुल नाव का त्याचं पुण्य किती होतं. एकानं काशीमध्ये 1 कोटी गायी दान केल्या, ग्रहण काळात केल्या. त्याचं जेवढं पुण्य होतं तेवढं पुण्य फक्त एकदा मुखातून ते नाम बाहेर पडल्यावर मिळतं. कोणतं नाम आहे? कोटी गवदानम ग्रहणेषु काशी गोविंद नाम न भवेची तुल्यम. तुलना होऊ शकत नाही गोविंद नावाची. असं गोविंद नाव ते का एकदा घ्यायला सुरुवात केली का देव आपलासा करता येईल. अविनाश करी आणि तू सुद्धा अविनाशी स्वरूपाला प्राप्त होशील. तुझी कीर्ती आजरामर राहील. आयुष्याची या साधने सचिदानंद पदवी घेणे करणी करे सोनर का नारायण बन जाय. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम जेवरे कीर्ती मागे. अभंगाचा सरळ भाव मी आपल्या समोर मांडला. मी ज्या निमित्ताने या ठिकाणी बोलतोय सर्वांना ज्ञात आहे. आपल्या गावातील प्रतिष्ठित असलेलं हे कुटुंब आणि या कुटुंबाचा परिचय मला वाटतं एसके परिवार म्हणून जास्त प्रसिद्ध आहेत. खर तर जी घटना कधीच घडू नये, पण काळ निष्ठुर आहे. काळ कधी कोणाची आई नेतो, कोणाचा बाप नेतो. कधी कधी ज्याच्या खांद्यावर आपण जावं त्याला आपल्या खांद्यावर न्यावं लागतं. इतका निष्ठुर हा काळ आहे. आणि असलंच एक फार मोठा आघात या कुटुंबावरती झालेला होता कोरोना काळामध्ये. पिताश्री या कुटुंबातले कैलासवासी किसनभाऊ खेतमाळीस, त्यानंतर त्यांच्याच पत्नी अनुसया किसन खेतमाळीस. खरं तर हे मायबापांचं जाणं म्हणजे घराचा खूप मोठा आधार जात असतो. आईबाप ही खरी संपत्ती आहे. आईबाप ही आपल्या बंगल्याची शोभा असते. एवढ्याही दुःखातून सावरतो ना सावरतो तोच मोठा आघात. एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व माजी नगराध्यक्ष संतोष किसन खेतमाळी सारतात.
त्यांच्या नावापेक्षा SK नावानी त्यांना प्रसिद्धी. कारखान्यामध्ये काम करता करता एक 12,000 रुपये पगारापर्यंत आणि नगराध्यक्ष पदापर्यंत पोहोचणं याचं एकच कारण आहे, समाजाच्या हिताची तळमळ आणि समाजाच्या सेवेमध्ये जेवढं आयुष्य मिळालं होतं तेवढं समाजाच्या सेवेमध्ये समर्पण केलं. असा हा परिवार आणि ज्यांच्या माध्यमातून मी आलोय, संजू भाऊ यांनी मला संपर्क केला आणि त्यांच्या माध्यमातून येण्याचा योग जीवनात प्राप्त झाला. खरं तर हा जो काही परिवार आहे, सुनीता संतोष खेतमाळीस नगर शिविका, संजय किसन, अनिता संजय, वेदांत संतोष, आरुष संजय, मीरा भाऊसाहेब, अंजना तात्यासाहेब, त्यानंतर लता संजय जमदडे, कुमारी वैष्णवी संजय आणि कुमारी ज्ञानेश्वरी, असा हा समस्त खेतमाळीस परिवार आणि त्यांच्यावर तुम्ही प्रेम करणारे सर्व मित्र, आप्तेष्ट, नातेवाईक, वारकरी संप्रदायातली थोर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर असं गायन करणारे माझे गुरुबंधू सर्व आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. मृदंगवादक विकास महाराज तेही या ठिकाणी आहे आणि तुम्ही सगळे ज्ञानाने श्रेष्ठ माझ्यासमोर उपस्थित आहात. पेटी मास्तर आहे, साऊंड सिस्टीम ज्यांची, माझा लहान आवाज मोठा करून पोहोचवण्याची जबाबदारी त्यांची आहे. करू सुरुवात, इकडे लक्ष द्या, थोडं पटपट चालतो. अभंगामध्ये प्रवेश करण्याकरता 3 मुद्दे करायचे आपल्याला. 3 मुद्दे करायचे. कोणते कोणते 3 मुद्दे बोला? पहिला मुद्दा मनुष्य देह मिळणं दुर्मिळ. दुसरा मुद्दा मिळालेले शरीर तुमचं माझं नाही. आणि तिसरा मुद्दा याच शरीरानं देव प्राप्त करता येतो, इतर शरीर पात्र नाही. बोला 3 मुद्दे कोणते कोणते सांगितले? पहिला मुद्दा जाऊ का तुमच्या विनंती? हे 3 मुद्दे कळाले नाही तर अभंग कीर्तनच कळणार नाही. आज अभंगाची बैठकच आहे, पायाच आहे तो. पहिला मुद्दा मनुष्य देह मिळणं दुर्मिळ. तुम्ही म्हणाल कशावरून काढले, त्याला आधार सांगतो. दुर्लभ हो मनुष्य देह, देहिना क्षण भंगुरा, मिळालेलं शरीर तुमचं नाही. बरं, याच शरीरानं देव प्राप्त होतो, इतर शरीर पात्र नाही. मग आता 3 मुद्द्यामध्ये इकडे तिकडे कुठं जाणार नाही, इकडे तिकडे बाजूला बोलणार नाही, या 3च मुद्द्यात बोलणार. आणि जर बाहेर गेलो तर ओढून आणायची जबाबदारी तुमची. करू सुरुवात आता, इकडे लक्ष द्या. किती दुर्मिळ आहे मनुष्य देह मिळणं. खूप फिरावं लागतं, एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जलचरे भोगाव्या 9 लक्ष. कधी आम्ही प्राणी झालो असेल, कधी पशु पक्षी झालो असेल, कधी वृक्ष झालो, कधी बाभळी झालो, कधी बोरी झालो, कधी पारसैरण झालो. इतकं सगळं फिरलो. कधी जमिनीहून फरफटलो, कधी आकाशातून उडालो, कधी पाण्यात राहिलो आणि मग मनुष्य शरीर मिळालं. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. मग इतर जन्मात काय आहे? पशु पक्षाला काय कळतं का? काय पाप पुण्य जाणती? पशुला काय कळतंय? पण मनुष्य शरीरात नक्की कळतं काय खावं काय खाऊ नये, काय प्यावं काय पिऊ नये, हे मनुष्य शरीरात कळतंय. तुम्हाला असं वाटतं का दारुड्याला कळत नाही दारू वाईट आहे? कळतं पण सुटत नाही. म्हणजे ज्ञानोबरायाच्या भाषेत सांगायचं झालं तर इंद्रिय आवरत नाही.
या इंद्रियाचा स्वभावच असा आहे. या विषया वाचोनी काही अनिक सर्वथा रम्य नाही, हा स्वभाव जिव्हाईर्याचा. हे इंद्रियाचा स्वभावच हा आहे. इंद्रिया अधीन झालो देवा, इंद्रिया अधीन झालो देवा, इंद्रिया अधीन झालो देवा, इंद्रिया अधीन झालो देवा. वाचावती परी करणे कठीण, वाचावती परी करणे कठीण, हो इंद्रियाधीन झालो देवा, इंद्रियाधीन झालो देवा, इंद्रियाधीन झालो देवा, इंद्रियाधीन झालो देवा. इंद्रियाधीन प्रत्येकाचं जीवन हेच चाल. लोक माळा घालीनात, काय कारण आहे? इंद्रिय. म्हणून सावधान. इतक्या ओव्या आल्या ज्ञानोबा. ए रवी विषय सुख आहे, हे बोलण्याची सारी खेळ नोहे, तरी विद्युत स्फुरणिका न पायी जगा माझी. काय दृष्टांत दिलाय. पावसाळ्यामध्ये वीज चमकते, विजेचा प्रकाश पडतो का नाही? पडतो. मग ज्ञानोबा म्हणतात लाईट कशाला लावली? अहो विजेचा प्रकाश पडतो पण तेवढ्या पुरता, भास मात्र आहे. तस विषय आणि इंद्रियाचा संयोग झाला की सुखाची चमक निर्माण होते, मिळत नाही. हेही नाही कळालं तर त्याच्या खालची उडी घ्या. आता सांगे वात वर्ष आता पुधरे, जैशी आब्र छायाची जरी सरे, आणि तरी त्रिमाळिका धवळारे बांधावी का? विषयाचे समसुख वेगळाची बाहुरे. बरोबर आहे प्रमाण. फक्त मला थोडं पुढे घेऊ द्या म्हणजे बरोबर बसल फिट. त्या ऐका. अहो आभाळ आला. आभाळ आल्यानंतर ऊन लागत नाही, थंडी वाजत नाही. मग ऊन लागत नाही, थंडी वाजत नाही, घर कशाला बांधले? काय कारण आहे? अहो पण आभाळ कायमच राहील सांगता येत नाही ना. अब्राची सावली जाईल रे, अब्राची सावली जाईल रे, अब्राची सावली जाईल रे, अब्राची सावली विषयाचे समसुख वेगळाची बाहुरे. अब्राची सावली जाईल रे, अब्राची सावली विषयाचे समसुख वेगळाची बाहुली. अब्राची सावली, अब्राची सावली जाईल रे, अब्राची सावली जाईल रे. त्या आभाळाचा काय भरोसा आहे का? त्याच्या भरोशावर घर जर बांधले नाही तर काय होईल? अहो ते भास मात्र आहे, कधी निघून जाईल तेवढ्या पुरता आहे. विषय आणि इंद्रियाचा संयोग झाला की सुख मिळत नाही, फक्त भास आहे. आभराजे सावली जाईल लया. मग सार्थकता जीवनाची कशात आहे? आपुली आपण पेया, इंद्रिय येती आया, आणि याहुनी काय धनंजया सार्थकासे. मनुष्य जीवनाची सार्थकता इंद्रिय आवरण्यात आहे. त्याच्यात कासवाचा दृष्टांत पुढे भरपूर उभे आहे. जाऊ दे, आपल्या कामापुरतं घेतो. म्हणून हे शरीर आपल्याला इंद्रिय दिले. नारायण जेने तू जोडसी, म्हणून दिले इंद्रिय. हात पाय कान डोळे मुख बोलाया, सगळ्या इंद्रियाचा धर्म शिकवलाय संतांनी. प्रत्येक इंद्रियाची सार्थकता सांगितली.
मनुष्य शरीर मिळवायचं ना, त्याकरता या शरीराला भगवंताच्या कामामध्ये समर्पित करा. वाणीनं त्याचं नाव घ्या, कानानं त्याचे गुणगान ऐका, हातानं फार मोठा धर्म सांगितलाय हाताचा. काय धर्म आहे? हात कशा करता द्यावे? पत्ते खेळायला नाही, हात दिले कशाला भगवंताने? टाळी वाजवावे, गुढी उभारावी, हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे. अजून सांगतो, आखडला दानासाठी त्याले हात म्हणू नये. हाताची सार्थकता दान करणं. पाय दिले वाटती चालावी पंढरीची, जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय, तीर्थयात्रे जाय. उठी पुत्रा जाई बाळा, तीर्थे रे हिंड, साधू आणि संत जते, हसते बाबुदंडा, तया माझी आत्मज्ञानी, जो कान बोले वितंडा. तो तू गुरु करीशी सकळ, तुझ बुजविल प्रचंड चेई तुरे तानुलिया, जायसे गुरु शरण. हे इंद्रिय त्याच्या कामा करता आहे. प्रत्येक इंद्रियाचा धर्म शिकवलेला आहे. पण आपला मुद्दा इथं चाललेला आहे, मनुष्य देह मिळणं दुर्मिळ आहे. पाप पुण्य समान होतं. पाप पुण्य समान समी, तैज बाबीजे कर्म भूमी जाई डाव पडे, विषमी स्वर्ग ग्रामिका नरकी. पुण्य जास्त झालं मनुष्य शरीर नाही, वरचे देह मिळते. पाप जास्त झालं कृमी कीटक जीव जंतू पशु पक्षी यांचा जन्म मिळेल. आणि दोन्ही सारखं झालं का मनुष्य शरीर. मग आपल्याला वरचा देह चांगला वाटतो का मृत्यू लोकातला? कोणतं तरी एक सांगा. आपलं कुठं टीव्हीला चाललेलं आहे, तिथालचा चांगला का इथालचा चांगला? संत कवी महिपती महाराज ताराबादकरांची एक ओवी आहे. कैलास वैकुंठाहुनी श्रेष्ठ, असे माझा भुवैकुंठ, पाप पुण्य पिके जेथ यज्ञाधिक करमेगा. इथं एक पीक घेता येतं पाप पुण्याचं. मग तिथं वैकुंठामध्ये पुण्य तयार करता येत नाही. मग तिथं काय, तिकडं सगळा डॅन्स आहे. रंबा, अप्सरा, तिलोत्तमा, मेनका. तिथं नवीन नाही. तिथं इथं इथं ठरवलं ते दिंडी, मठ, मंदिर, सप्ताह, पंगत, हरिपाठ, वारी ठरवलं ते करता येतं या लोकांमध्ये. म्हणून संत मंडळी सांगतात, देवा पांडुरंगा परमात्म्या, वैकुंठाच्या बडाय आमच्या जवळ मारत जाऊ नको. वैकुंठासी आमा नको दाडू हरी, वाजले पंढरी सर्व काळ, वाजले पंढरी सर्व काळ. वैकुंठासी आमा नको दाडू हरी, वैकुंठासी आमा नको दाडू हरी, वाजले पंढरी सर्व नको देवा वैकुंठ पोपट जो नाट झोपड, वैकुंठात नको. मग हा लोक चांगला, इथं ठरवलं ते करता येतं. वैकुंठापेक्षाही श्रेष्ठता मृत्यू लोकात दाखवली बर का. आणि आपण भाग्यवान आहे की आपल्याला मनुष्य शरीर इथं आणि भारत देशात मिळालं. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे परम भाग्य आहे आपलं, की इथं आपल्याला भारतात आणि त्यातले त्यात महाराष्ट्रात मिळाला. संत प्रधान देश, जरी पंतप्रधान नसला महाराष्ट्राचा, संत प्रधान आहे. म्हणून भाग्यवान आपण. बरं, त्यातले त्यात अजून भाग्य सांगतो. इतर देशात जर पाहिलं तर आपल्यासारखं सौंदर्य नाही. सौंदर्य नाही. इतर देशातले बघा तुम्ही, इतके भोरे, अहो लय भोरे, काही काही तर नुसते लाल. काही देशात, काही देशातले इतके काळे. आपण जर ट्रॅक्टर घेऊन नांगरायला गेलो ते जर आपल्या शेतात झोपले तर त्याच्या सगळं नांगरून टाकू, इतके काळे. पण सौंदर्य दिलंय आपल्या देशामध्ये. जास्त काळे नाही, जास्त भोरे नाही, असं सौंदर्य या देशात.
संतांची भूमी आहे, भाग्यवान आहात. आपला मुद्दा पहिला चाललेला आहे, मनुष्य देह मिळणं दुर्मिळ. खूप फिरला बहुता जन्मांती, जोड लागली जे हाती, मनुष्य देह आईसा ठाव, आईसा ठाव मनुष्य देह. द्या पहिला मुद्दा बाजूला टाकून दुसरा मुद्दा घ्या. काय होता दुसरा मुद्दा? 3 मुद्दे सांगितले होते सुरुवातीला. पहिला मुद्दा होता मनुष्य देह मिळणं दुर्मिळ, संपला तो. दुसरा, वा, मिळालेलं शरीर आपलं नाही, मग कुणाचं आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे, शरीर आपलं नाही, सत्ता या शरीरावर आपली नाही. तुम्ही इथं बसले आता सगळे, तुम्हाला वाटलं इथं बसावा म्हणून बसलेले नाही. माफी मागून बोलतो बरं का. तुम्हाला इथं बसावं वाटलं म्हणून तुम्ही बसलेले नाही. तुम्ही का बसलेले अजून त्याच्या मनात आलं नाही, तुम्हाला उचलायचं म्हणून बसलेले. आणि ज्या दिवशी त्याच्या मनात आले देवाजीच्या मनात, तेथे कोणाचे. आणि हे सोहळे जीवनात आहेत. अर्जुना, देहाची आगावालिया, जन्म मृत्यूची सोहळिया, लाल मलो धनंजया, जिया परिवो जिया परी. धनंजया नान म्हणो. 2 सोहळे, जन्माचा एक आहे, मृत्यूचा एक आहे. जन्माचा झालेला आहे, मृत्यूचा अजून बाकी आहे, तो सुद्धा नक्की एक दिवस होणार आहे बरं का. हे 2 सोहळे होत असतात, सत्ता आपली नाही. आता सध्या तुमच्या पाठीमाग एक माणूस टपून बसलेला आहे. माग वळून नका पाहू, मी तुम्हाला नाव सांगतो डायरेक्ट. घडी घडी काळ वाट्याची पाहे, घडी घडी वाट्याची पाहे, घडी घडी वाट्याची पाहे. अजून किती आकाश, अजून किती अजून किती आहे अवकाश, हरिमुखी गात हरपली चिंता, हरिमुखी गात हरपली चिंता. आपल्या पाठीमाग काळाची भीती लागलेली आहे. इथं प्रत्येक माणसाच्या मागे काळ टपून बसले. बैसला शेजारी काळवूषा, बैसला शेजारी काळवूषा, बैसला शेजारी काळवूषा, बैसला शेजारी काळवूषा. मुपतला प्राणी नराजे संसारी, उपजला प्राणी नराजे संसारी. बैसला शेजारी काळवूषा, बैसला शेजारी काळवूषा, उपजला प्राणी गल्ला गल्ला उशाशी बसलेला आहे काळ. हा अवलय मला तुमच्या ह्या प्रमाणाने एक विषय आठवला. मी तुमच्या पुढे डायरेक्ट एक चित्र उभं करतो, तेवढं कोणाचं आहे मला सांगा.
भला मोठा जटाचा मुकुट आहे, त्याला रुद्राक्षाच्या माळा, जटेतून गंगा डोक्यावर, अर्धचंद्र कपाळावर, भस्माचे पट्टे, कानात सापाची कुंडल, कंठ निळा, गळ्यात भुजंग, दंडा साप, सगळ्या अंगाला भस्म आहे. एका हातात त्रिशूळ, एका हातात डमरू, गजचर्म पांघरला आणि व्याघ्र चर्म नेसले. भोलेनाथ से निराला या कोई नहीं, कोई नहीं रे यहाँ कोई नहीं, भोलेनाथ से निराला या कोई नहीं. गळ्यात बसलेला तो बाबा आहे ना, हाच संदेश येतो. काळ पुढं बोकांडी बसलेला आहे आपल्या, याची आठवण ठेवा. आणि दुसरा संदेश दिला, तो नुसता बसलेला नाही, असा फुसकारे मारतो. काय संदेश देतात महादेव? हाच संदेश देतात की फुसकारे मारणारे लांबचे नसतात, तुमच्याच गळ्यात हात टाकणारे असतात. लांबच्या माणसापासून सावध नाही राहिलं तरी चालेल, गळ्यात हात टाकणारापासून सावधान. मी बोलत नाही, महादेव संदेश देतात. तुमच्या भागात कसं आहे कुणास ठाव, आमच्या भागात असे भावकी आपल्या गळ्यातली आहे का नाही? आपले जे भावबंद आहे अशी भावकी असावा, आपल्या भावकीत कोणाचं बोट शिरू नये. पण हल्ली भावकी मदत कमी पण चुक्या जास्त काढते. भावकी चुक्या काढायला नसते, मदत करायला असते, चुक्या झाकायला असते. पण आता उलट झालंय. तुमच्या भागात कसं आहे कोणास ठाव, आमच्याकडे असे लग्न जर जमलं, सगळे भावबंद गाडीत भरायचे आणि कापड दुकानात न्यायचे बस्ता फाडायला. बरं, दक्षता ही घ्यायची, चुकून एकही घरी राहता कामा नाही, सगळेच न्यायचे. ह्यांना कपड्यातलं कळतं का? ढेकळं कळत नाही, मग न्यायचे कशा करता? हे घरी राहून लग्न मोडू नये, ही भावकी आपली. महादेव संदेश देतात. काळ हा कधी घाला घालेल सांगता येत नाही. इथं बसलेल्या प्रत्येकाला भीतीचं क्षेत्र भिन्न आहे. सगळेच माणसं वाघाला भितात असं नाही. अहो, काही माणसं आहे अजून, ते म्हणतात दिसला तर फाडून टाकेल. वाघ सुद्धा, सगळेच वाघाला भीत नाही. संभाजी राजांनी फाडलाय ना. बरं, आता काही काही उंदरालाही भीती, काही नाही नाही नाही, भीतीचं क्षेत्र इतर ठिकाणी भिन्न आहे. तुम्हाला असं वाटतं की इथं बसले सगळेच बायकोला भीतात? अहो, काही नाही भीत, काही माणसं नाही भीत. पण एक भीती अशी आहे, ती प्रत्येकाला, इथं बसलेल्या प्रत्येकाला आहे, काळाची. कोणाला मरण आवडतं? मर शब्द सहन होत ज्ञानोबराय सांगताय. मला वाटतं 10व्या अध्यायातली ओवी. आगाम राहा बोलून साची अन मेलिया रडती, मेलिया रडती. मर शब्द सहन होत नाही. काळाची भीती घालवायची का? आलो उपाय घेऊन तुमच्या करता एक. इकडे लक्ष द्या. उपाय सगळ्यांना करता येईल, अजिबात घाबरायचं नाही काळाला. आजपासून प्रमाणे मोगम नाही बोलणार. काळाची भीती 100% जाणार तुमची. उपाय अर्धवट नाही, जाणार म्हणजे जाणार काळाची भीती. त्याच्याकरता एक करा, ज्ञानेश्वरीचा आश्रय करा, ज्ञानेश्वरीची संगत करा, ज्ञानेश्वरी वाचा. नाही वाचता आली तर फक्त मुखानं ज्ञानेश्वरी 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 म्हणा. काळाची भीती गेली तुमची. तेची ज्ञानेश्वरी वाचवता साचे, तेची ज्ञानेश्वरी वाचवता साचे, तेची ज्ञानेश्वरी वाचवता साचे, तेची ज्ञानेश्वरी वाचवता
महाराज होऊन गेले पाथरीकर. काशीनाथ महाराज खेडलेकर वेगळे, परभणीकर वेगळे. काशीनाथ महाराज पाथरीकर. विद्यार्थी अवस्थेत ऐकायचो ते काय म्हणायचे, ए तुला तुझी किंमत वाढायची का, ज्ञानेश्वरी वाच. काय सहज बोलणं असायचो. तुझी किंमत तुला वाढवायची असेल तर ज्ञानेश्वरी वाच म्हणायची. ज्ञानेश्वरी माणसाची किंमत वाढवते. ज्ञानेश्वरी माणसाचं नाव बदलवते. ज्ञानेश्वरी मला वाटतं कळण्याकरता इकडे लक्ष द्या. हे विकास बाबाच्या पुढे असलेलं हे जे आहे याला मृदंग म्हणतात. हा आता मृदंग आहे, अगोदर मृदंग नव्हता. हे काय होता, आधी ठोकळा होता हा लाकडाचा. कोणी लक्षही देत नव्हतं. कुठेही पड, किती ठोकळे पडलेले असतात, कोण पाहत त्यांच्याकडे. लाकडाचे म्हणतो तुम्हाला वेगळं वाटेल बरं का, त्यांच्याकडे लक्षही जात नाही त्या ठोकळ्याकडे. पण कारागिरानं एक ठोकळा कारागिराकडे ज्या वेळेला गेला, त्या कारागिरानं त्याच्यावर संस्कार केले. असे संस्कार केले, त्याला आतून पोखर केलं, बाहेरून डिझाईन केली, त्याला कलर केला, साईपान बसवलं, धूमपान बसवलं, 2 गजरे टाकले, वादी बसवली, गट्टे टाकले, नाव बदललं, आकार बदलला आणि किंमत बदलली. बघा ना, नाव काय झालं त्याचं. आता याला लाकडाचा ठोकळा म्हणता येणार नाही, आता याला मृदंग म्हणावा लागेल. नाव बदललं, किंमत जेवढी लाकडाच्या ठोकळ्याची होती त्याच्यापेक्षा 1000 पट किंमत झाली. आकारही बदलला, आकर्षण तयार झालं त्याच्याविषयी, संस्कार प्राप्त झाले का किंमत वाढते. ज्ञानेश्वरी माणसाची किंमत वाढवते. आता ओवी ऐका ज्ञानोबरायाची. येरवी तरी भूमी आतोनी स्वयंभ, काय घड्या गाडग्याचे निगती कोंब, हे कुलाल मतीचे गर्भ उमटले की. माऊली म्हणतात गाडगे आणि मडके मातीपासून तयार होतात, म्हणले होतात. मग असं झालं, पावसाळ्यामध्ये पाऊस झाला आणि शेतकरी शेतात जाऊन पाहतो तर एक लाईन गाडग्याची उगवलेली आणि एक मडक्याची. ऐकताय ना सगळे. अहो, मातीतून जरी तयार झाले असले तर सहज होत नाही. त्या कुलालाच्या मतीनं संस्कार केले आणि योग्य अधिकाराला प्राप्त झाले. आकार बदलला मातीचा, त्याची किंमत वाढली. ज्ञानेश्वरी माणसाची किंमत वाढवते, भयही घालवते. म्हणून अरे वाचावी 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 ज्ञानेश्वरी, वाचावी 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 ज्ञानेश्वरी. हो वाचावी 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 ज्ञानेश्वरी, वाचावी 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 ज्ञानेश्वरी. डोळा पाहावे पंढरी, डोळा पाहावे पंढरी, वाचावी 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 ज्ञानेश्वरी, वाचावी 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 ज्ञानेश्वरी. डोळा पाहावी पंढरी, हरी वाचावी 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 ज्ञानेश्वरी, वाचावी 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 ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी. म्हणून काळाची भीती राहत नाही, एक तरी ओवी अनुभवावी. माझ्याशी घडलेला दृष्टांत आहे स्वतःशी. एक अक्षरही खोटं सांगणार नाही. या व्यासपीठावरून बोलतो. माझा ऍक्सिडेंट झाला होता. उभ्या महाराष्ट्राला ठाव आहे. वरून नदीच्या पुलावरून गाडी खाली आली होती. 12 वाजता इन्शुरन्स संपला आणि 1:30 वाजता ऍक्सिडेंट झाला होता. गाडीमध्ये ज्ञानेश्वरी असायची माझ्या. आपण नाशिकला जर गेला असाल, आता डबल झालाय रस्ता, त्यावेळेला सिंगल पूल होता बघा, शिंद्या पळशाच्या पुढे दारणा नदीचा पूल. त्या पुलाचं एक वैशिष्ट्य आहे, वरून जाणाराला खाली दिसत नाही.
त्या जुन्या पुलाचं, म्हणजे चिवळ आहे तो, खाली दिसत नाही. ज्या वेळेला वरून गाडी खाली येते, ज्ञानेश्वरी माझ्या गाडीत असायची नेहमी, आजही आहे, बरोबर असते. साखरे महाराजांची ज्ञानेश्वरी होती बघा जुनी, अर्थासह जाड, आणि त्याच्यावर माऊलीच्या समाधीचं चित्र असायचं कव्हरला, थोडीशी काळ्या कलर मध्ये, आणि मग ती ज्ञानेश्वरी बरोबर असायची. ज्या वेळेला गाडी वरून खाली आली, 1:30-2 वाजता ऍक्सिडेंट झाला असेल साधारणतः. वरच्या जाणाऱ्याला दिसत नव्हती गाडी. 3:30 वाजता दुधावाले सुरू झाले आणि त्यांना ते खाली लाईट चमकायची गाडी, ते म्हणजे खाली काहीतरी झालेलं आहे. दुधावाल्याने पाहिलं तर माझा धोतराचा काठ बाहेरून होता काचीच्या. त्याच्या लक्षात आलं कुणीतरी महाराजाची गाडी. फोन करून त्याने माणसं बोलवली आणि ज्या वेळेला मला बाहेर काढत होते, एक अक्षर खोटं नाही सांगणार श्रीगोंदेकराला, आजही तो म्हातारा आहे. तर ज्या मी ते उलटी पडलेली गाडी खुडूच्या आणि इंजिनच्या मध्ये जाम झालेलो होतो, छातीमध्ये श्वास घेता येत नव्हता. त्यांनी ओढलं मला की मी आणखी जाम होत होतो, श्वास बंद व्हायचा. बेशुद्ध अवस्थेमध्ये ते मला ओढत होते. तर त्यावेळेला ते म्हातारा आजही सांगतो, तुमच्या खाली ज्ञानेश्वरी होती, तीच ज्ञानेश्वरी जी गाडीत असायची. ते मला ओढायचे ना, त्यावेळेला ज्ञानेश्वरी फाटायची. ज्ञानेश्वरी फाटायची, कधी पुढं ओढायचे, कधी मागं ओढायचे. मला बाहेर काढेपर्यंत ज्ञानेश्वरीची पानं पानं झाली होती. आपल्या लक्षात आलं की नाही कोणास ठाव, त्या आईनं स्वतःला फाडून घेतलं. आपल्या लेकराचा एकही अवयव जाऊ दिला नाही, ही कृपा त्या ज्ञानेश्वरीची आहे. म्हणून विनंती माझी आपल्याला, नाही वाचायला वेळ ना, फक्त ज्ञानेश्वरी घरात आणून ठेवा. भगव्या वस्त्रात गुंडाळा, अरे ते पुस्तक नाही, कोपऱ्यात धुळखात पडलेली नसू द्या, ती साक्षात ज्ञानोबरायाची मूर्ती आहे. भगव्या वस्त्रात गुंडाळा, देव घरात ठेवा, नका वाचू. तुमच्या आईला जसं सांगतात ना दादानो बाहेर निघाल्यानंतर, तसं फक्त हात जोडून ज्ञानेश्वरीला सांगा, आई मी चाललो बर का. जशी तुमची आई वाट पाहते ना, तशी माय ज्ञानेश्वरी घरी तुमची वाट पाहत असते. सांगून निघा. हेही नाही कळालं, इकडं पटकन कळल. माझ्या बहिणीनो, हा भाऊ तुम्हाला हात जोडून विनंती करून चालला, तुमची लेकरं शाळेत निघाली का, नका वेळ वाया घालू त्यांचा. फक्त एक करा, त्यांना उद्यापासून ही सवय लावा, त्यांचं डोकं ज्ञानेश्वरीवरती टेकवा आणि जा म्हणावं शाळेमध्ये. बाबा, ज्याचं बालपण चांगलं असतं ना, त्याचं तारुण्य चांगलं असतं, आणि ज्याचं तारुण्य चांगलं त्याचं म्हातारपण चांगलं असतं. या वयात संस्कार व्हावे. हे लेकरू उभे ना असल्या वयामध्ये, इथं आकार पटकन येतो. म्हणून अगोदर आपण वाचलेलं पसायदान आजही पाठ आहे. बाल वयामध्ये ती बुद्धी माणसाची कर्पूर बुद्धी असते, क्षमता असते ग्रहण करण्याची. म्हणून एवढं करा, ज्ञानेश्वरीवर डोकं टेकवायचं आणि जा म्हणावं खुशाल शाळेत. ज्ञानेश्वरी दगडाला देखील ज्ञान करून देते. या दादा या. विडाला विठाला विठ्ठल विठ्ठल कुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्रीनारायण हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज विठ्ठल काळाची भीती प्रत्येकाला आहे. इथं आपण आहोत. मला ज्या वेळेला माहिती पाठवली संजू भाऊनी, त्याच्यामध्ये सुंदर वर्णन केले होतं कट्टर समर्थक दादांचे. ज्यांना एसके म्हणून प्रसिद्ध होते, ते दादांचे कट्टर समर्थक होते. मी त्यांचा शब्द वाचल्यावर, कट्टरता फार महत्वाची आज. आणि ते मला ज्या वेळेला संजू भाऊ बोलले, तुम्ही दादांचा परिचय का, म्हणलं दादांना मी विद्यार्थी होतो तेव्हा त्यांची प्रवचन ऐकलेली आहे.
आमच्याकडे शंकर स्वामी महाराजांचा सप्ताह असायचा, तिकडं भेट द्यायला वगैरे शिरूर वैजापूर तालुका वगैरे, आणि दादांचं इकडे या परिसरातही आलो की ऐकायला भेटायचं ना. एक गाढा अभ्यास आणि परमार्थिक क्षेत्राविषयी आवड असलेली दादांना स्वतः, त्यामुळं दादांचा परिचय वारकरी संप्रदायात जवळजवळ सर्वांनाच आहे. म्हणून दादा या ठिकाणी आले, या परिवाराच्या वतीनं दादांचं स्वागत आहे. करू सुरुवात. आता कुठं आलो होतो आपण? केदारनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक स्थान आहे. आणि मी बाबा शिवपुराणे आहे. कोटीरुद्र संहितेमध्ये 12 ज्योतिर्लिंगाचा भाव येतो, त्याच्यामध्ये केदारनाथांचाही. पार्थिव लिंगाचं पूजन केलं आणि मग महादेव त्या ठिकाणी प्रगट होतात, स्तुती प्रार्थना करतात. नमो निष्कल रूपाय, नमो निष्कल तेजसे, नम सकल नाथाय, नमस्ते सकलात्मने, नम प्रणवाचाय, नम प्रणवलिंगिने, नम सृष्ट्याद्रिकर्त्रीच, नम पंचमुखाय ते. डमरू बजाय अंग भस्म रमाए, डमरू बजाय अंग भस्म रमाए, ध्यान लगाए जिसका, न चाहे वो डमरू वाला, न चाहे वो डमरू वाला. क्षमा प्रार्थना याचना केली. आणि आता हे वाजवायचं नाही, आपलं तेवढ्या पुरतं आपलं ॲडव्हर्टाईज म्हणून मध्ये. आणि आता महादेव प्रगट होतात. तुमचं नाव केदारनाथ बाबा राहील. भगवान विष्णू म्हणले नरनारायण अवतारा, मला इथं कशा करता, ही देवभूमी आहे, संत साधूंना विचरण करण्याची जागा आहे, इथं तुम्ही स्थित व्हा. थांबले महादेव. पुढचा प्रकार असा घडतो, पांडवांना सदेह स्वर्गारोहण करायचं. पांडव गेले. पांडव गेल्यानंतर महादेवाचं केदारनाथ बाबाचं दर्शन करू आणि तसंच पुढे निघू. केदारनाथ बाबा सापडणं कुठे, परीक्षाच घेतली केदारनाथ बाबांना. महिषाच्या रूपामध्ये थांबलेले आहे बर्फावरती. धर्मराजा म्हणे भीमा, अरे केदारनाथ बाबा कुठे, इथंच होतं स्थान, दिसत नाही. एवढ्या बर्फात हा म्हैसा कसा थांबलेला आहे. डोळे बंद केले आणि पाहिलं तर तो म्हैसा दुसरा तिसरा कोणी नव्हता, हेच केदारनाथ बाबा होते. पळत जावं भीमानं. भीम म्हणला केदारनाथ बाबाला आता इथं धरून ठेवतो. महिषाच्या रूपात असलेले केदारनाथ बाबा, पाठीमागून भीम पळतोय आणि पुढं केदारनाथ बाबा पळताय. धरणी मातेला जागा मागितली, आतमध्ये घुसतात महादेव केदारनाथ बाबा. पण भीमाचं स्पीड इतकं होतं, अर्धे आत गेलेले ना अर्धे बाहेर होते महिषाच्या रूपात. भीमानं गेल्या मागचा भाग ओढून धरला, हालूच दे ना महादेवाला. आता भीमाचं तर तसं आडबंग काम आहे, आडदांड खादाड माणूस. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात वर्णन. मागचा भाग ओढून धरला आणि तोच केदारनाथला थांबला. केदारनाथचं लिंग आपल्या लिंगासारखं नाही, असा ओबड धोबड पर्वताच्या आकाराचं लिंग आहे. जे गेले त्यांच्या लक्षात येईल आता. आणि मग आता पुढचा प्रकार ऐका. मला भाव सांगायचा जो तो काय, सत्ता कोणाची येते. ढगफुटी होते आणि इतका महापूर येतो त्या ढगफुटीमध्ये. 3-3 मजली बिल्डिंगा कागदासारख्या वाहत चालल्या. ऐकताय ना तुम्ही? माफी मागून सांगतो, तिथं जे कुठंच घडू नये ते तिथं घडायला लागलं होतं. मंदिराच्या केदारनाथ बाबाच्या जवळ मांस विक्री सुरू झाली होती, मद्य विक्री सुरू झाली होती. जो व्यवसाय कुठेच नसावा तो तिथं सुरू झाला होता. किती सहन करेल माझा केदारनाथ बाबा. आणि जसं वरून आणखी पाणी वाढावं, दोनही बाजूच्या बिल्डिंगा लोखंडामध्ये बनवलेल्या, स्टील मध्ये बनवलेल्या, कागदासारख्या वाहत चाललेल्या आहे. कुठलचं बोलतो, जिथं मंदिर आहे. अजून मंदिरातली विट ही हल्लेली नाही, आणखी पाणी वाढतं. मंदिराला वेढा पडला केदारनाथ बाबाच्या. आता मंदिरात पाणी शिरणार आणि मंदिराचंही नुकसान होणार. त्याच काळात एक घटना घडते. त्याच मटेरियलमध्ये एक भला मोठा 8 फूट उंचीचा दगड डमरू सारखा वाहत वाहत येतो आणि मंदिराच्या पाठीमाग 10 फुटावर थांबतो. हा दगड थांबवणारा कोण आहे, कधी कल्पना केली का? मंदिराकडे येणारं पाणी 2 भागात वाटलं गेलं त्या दगडामुळं. आता पुढचा प्रकार आहे का, मंदिराच्या बाजूला काहीच राहत नाही, पण ज्या ठिकाणी केदारनाथ बाबाचं मंदिर आहे त्या मंदिरातला अजून धागा सुद्धा वाहिलेला नाही. कुणाची आहे सत्ता? गतिर्भरता प्रभू साक्षी
निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजमव्यम. म्या बोलविल्या वेदू बोली, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगादी जाळे. तुझी सते वेदासी बोलणे, तुझी सते वेदासी बोलणे, तुझी सते वेदासी बोलणे, तुझी सते वेदासी बोलणे. सूर्याशी चालणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, 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 ब्रह्मांडाचा. वा वा, ही नशा असते नशा. विठाला विठाला ऐका ऐका, नशा जर करायची ना तर अशी करा, शाम को पीली तो सुबह उतर जाती, ऐसा नशा नहीं. जिंदगी में ऐसा नशा करो, एक बार किया तो जीवन भर उतरने वाला नहीं है, ये ऐसा नशा है. मीराबाई ने किया था. बघा घुंगरू बांध मीरा नाची रे, बघा घुंगरू बांध मीरा नाची, बघा घुंगरू बांध मीरा नाची रे, बघा घुंगरू बांध मीरा नाची, बघा घुंगरू बांध मीरा नाची रे, बघा घुंगरू बांध मीरा नाची. बघा आपल्या नारायण की अकर दासी रे, बघा घुंगरू, बघा घुंगरू, बघा घुंगरू बांध मीरा नाची रे, बघा घुंगरू बांध मीरा नाची रे, बघा घुंगरू बांध मीरा नाची रे, बघा घुंगरू बांध मीरा. सत्ता आपली नाही. पहिला दुसरा मुद्दा संपला आपला. काय होता? मिळालेलं शरीर आपलं नाही, काळाची सत्ता आहे. आणि ज्या वेळेला आपण देह ठेवला, चाललो अभंगात, देह ठेवला, त्यावेळेला काय होतं? देह ठेवल्यानंतर आत्मा जळत नाही. देह जळाला, आत्मा कुठं? 3 दिवस घरात असतो, गरुड पुराण. 7 दिवस बाहेर फिरतो, 7 आणि 3 10, त्या दिवशी असते दसक्रिया. दसक्रिया थांबायचं बरोबर नाही, चालेल, नाही थांबणारच होतो मी पण. आता ऐका, देह जळतो, आत्मा जळत नाही. नैनम चिंतंती शस्त्राने नैनम दहती पावका, यावे नाही यामा मारावे लागत, असं सदोदित ठाईचे ठाई. आणि मग ज्या वेळेला यमदूत याला घेऊन तिथं जातात, यमा समोर हजर करतात, आणि मग चित्रगुप्त इतके हाल करतो, या आत्म्याचे इतके हाल करतो, त्याला पहिली शिक्षा लोखंडाच्या खिळ्यावरून चालायचंय. तप्त लोखंडाच्या अग्निस्तंभाला मिठी आहे. मग इथं जर अनेक यातना यम करवील, कोण सोडविल ते तुझला. सोडवण्याकरता कोण कामाला येतो? तू का म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. मग तो सोडवायला आपल्याला कामात येतो, तर तो आपलासा केला की आत्यंतिक दुःख निवृत्त आणि परमानंद सुखाची प्राप्ती होते. अभंगाच्या पहिल्या आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. टाळवाजवा तू देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला
देव आपला साकारा. आपली वेळ संपुष्टात आलेली आहे. एकदा हाताने टाळी आणि मुखाने नामचिंतन करा. विठोबा रखुमार विठोबा जय विठोबा रखुमार विठोबा कुंडलिका वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मामुनी ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतन की जय. झालं कीर्तन माझं. फक्त 4 मिनिटं घेतो मागून तुमच्याकडून. लग्न आहे, मला माहिती मिळाली होती अगोदरच. थांबणार आहे आणि ऊन पण भरपूर आहे. फक्त ज्या कुटुंबाच्या निमित्तानं आपण एकत्र जमलात, हा जो काही परिवार आहे, या ठिकाणी संजूभाऊच्या माध्यमातून काही माहिती कुटुंबाबद्दलची मिळाली होती. मला वाटतं खरोखर समाजाच्या हिताकरता ज्यांना SK म्हणून माझे नगराध्यक्ष शेतकऱ्याच्या पाण्यासाठी तळमळ असायची. लॉकडाऊनच्या काळामध्ये, कोरोना काळात अनेकांना मदत त्यांनी केली. खरं तर या परिवारावरती आलेला जो आघात आहे, जरा इकडे लक्ष द्या. तुम्ही लई मोठाले बंगले बांधा, लई मोठाले बंगले बांधा, पण तुमच्या बंगल्याच्या वट्ट्यावर एका कोपऱ्याला तुमची म्हातारी आई आणि दुसऱ्या बाजूला तुमचा म्हातारा बाप बसलेला असावा. लई शोभा असते दादा त्या बंगल्याला, लई शोभा असते. पण वट्ट्यावरची आई किंवा बाप जर गेला ना, आपल्या बंगल्याची शोभाच जाते दादा, शोभाच जाते. आईबाप लेकरावर किती प्रेम करतात. खर तर म्हाताऱ्या मायबापाला आईबाप आपल्या मुलावर जेवढं प्रेम करतात, त्याच्यापेक्षा जास्त प्रेम आजी आजोबा नातवावर करत असतात. म्हातारीला तुमच्यापेक्षा तुमच्या लेकरांची जास्त ओढ असते. काय लागत नाही त्यांना, फक्त तुमच्या लेकरा बाळात राहण्याची इच्छा त्यांची असते. काय लागतं व म्हातारीला? म्हणून कधी झटक्यानं बोलत जाऊ नका रे त्यांच्याशी, कधी टाकून बोलत जाऊ नका गड्या त्यांना. सुनांना विनंती, सासूनं मुलगा जर घेतला असेल, त्यांचा आनंद घेऊ द्या रे त्यांना, नका झटक्यानं घेत जाऊ. आणि टाकून बोल, एखाद्या वेळेला सून बोलली जाऊ द्या, परक्या घरातून आली म्हणतात सोडून देतात. पण ज्या दिवशी पोटचा पोरगा बोलतो ना, सहन होत नाही बरं का. जसा पहारीनं घाव घ्यावा तसा घाव काळजाला म्हाताऱ्या मायबापाच्या पडत असतो. 10 वर्ष जगणारे 5च वर्षात जातील. सांभाळा माझ्या दादानो. तुम्हाला विचारायचंय बहिणीनो, मला तुम्हाला विचारायचंय, तुम्हाला दिवाळीच्या सणांचा आनंद माहिती कुठपर्यंत आहे? जोपर्यंत माहेरात तुमची म्हातारी माय आणि बाप बसलेला आहे. एकदा वट्ट्यावरची माय आणि बाप गेला ना, की आता तुम्हाला उंबरा नाही राहिला बहिणीनो हक्काचा चपला सोडायला. आता तुम्ही पाहुण्या झालात. आई आईच असते गड्या, तिची सर नाही येणार, कधीच नाही येणार. आई आणि मुलगी हे धड वेगळे, दोघीचा आत्मा एक असतो, एक असतो. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी. घे जन्म फिरोनी येईन मी पोटी, कोटी ठरून देवा हे गाज मोठी. प्रेम
प्रेम स्वरूपाई वात्सल्य सिंधू आई बोलावू तू जाता मी कोणत्या उपाई. संजू भाऊ तुम्ही एक उल्लेख केलेला होता का आमच्या भावाभावामध्ये भांडण कधी झालेलं नाही. मला वाटतं तुमच्यापासून एवढी एक गोष्ट जरी आपण घेतली सगळ्यांनी, मोठा भाऊ हा बापाच्या जागेवर असतो आणि लहाना भाऊ मोठ्या भावांना मुलगा समजायचा. काय रामायणातले भाऊ असतील रे. प्रभू रामचंद्राला वनवास कळाला होता आणि ज्या वेळेला वशिष्ठजी भरताला बोलवतात आणि विचारतात, भरत अब क्या किया जाए, कल सभा होने वाली है, क्या निर्णय लिया जाए. त्यावेळेला भरत सांगतो, गुरुदेव तुम्ही आम्हाला पित्या समान आहात, तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल. भरत मला असं वाटतंय, काय गुरुदेव, जर प्रभूच्या बदल्यामध्ये तू जर वनात थांबला तर एखाद्या वेळेला प्रभू राजगादीचा स्वीकार करतील. भरत उडी मारतो, आनंदाने नाचतो, डोळ्यात अश्रू आहे भरताच्या आणि काय सांगतो, गुरुदेव मी वनात थांबल्यावर माझा दादा जर राजगादीचा स्वीकार करणार असेल तर हा भरत 14 वर्ष नाही पूर्ण जीवन वनात काढायला तयार आहे. हे भाऊ आहे रामायणातले. कानन करहू जन्म भर वासू. म्हणून मला आठवण व्हावी या दोघा भावांची. अरे भाऊ भाऊ हे एक रक्त आहे आणि तुमच्या बांधाच्या कडेला कोण आहे, तुमच्याच रक्तातला आहे ना. विनंती रे माझी, नका कोर्ट कचेऱ्या करू, पोलीस स्टेशन कोर्ट कचेऱ्या थांबवा. बांधाच्या कडेला तुमच्याच रक्तातला तुमचा भाऊ आहे. एवढी जागा इकडं असेल किंवा एवढी जागा तिकडं असेल, स्वाभिमानाचं एक वाक्य बोलतो गड्या, लिहून ठेवा. तुमच्या इथं जर संपत्ती असेल ना, इथं जर संपत्ती असेल ना तर 10 एकर वाल्याला 5 एकर वाला भारी भरतो. काय एवढ्या जागेवरून भांडत बसला. आणि जरी वाटलं गावात 5 पंच बसवान गावात मिटवत चला, आपल्या रक्ताचं भांडण जर कोर्टात जात असेल तर तो आपल्या आईच्या दुधाचा अपमान असेल. विनंती माझी, नका भांडण जाऊ देऊ कोर्टामध्ये, थांबवा कोर्ट कचेऱ्या. जेवणाकरता अख्खा तालुका येईल, जेवण करील निघून जाईल, पण ज्या दिवशी खरंच तुमच्यावर वेळ येईल ना त्या दिवशी फक्त रक्ताचा भाऊच तुम्हाला कामात येईल दादा, तोच कामात येईल. सांभाळा. आणि एकदा का घडी उस्तरली नात्याची पहिल्यासारखी बसत नाही बरं का. विनंती माझी बहिणीनो, झालंय कीर्तन माझं. प्रॉपर्टीमध्ये भावाचा हिस्सा टाकू नका. शासनाला मान्य असेल, शास्त्राला मान्य नाही. आणि भावानो तुम्हालाही विनंती आहे, 8 दिवसातून एक फोन करा ना, ताई तू बरी आहे का. नाही घरात करता आला, मळ्यात जाऊन करत जा. माझी भाषा कळली असेल तर बघा, ताई तू बरी आहे का. लई पोट भरतं दादा त्यांचं. वर्षाला एक साडी लागते हो त्यांना, काय लागतं. आणि रक्षाबंधनची, फक्त रक्षाबंधन आणि दिवाळी, आपली बहीण आल्याशिवाय हे 2 सण तुम्ही साजरे करायचे नाही. आणि तुम्ही हिस्सा टाकू नका. अरे बहीण भावाचं नातं शिकवणारा सुद्धा वारकरी संप्रदायाचे आम्ही स्टेटस ठेवतो, मुक्ताबाई आणि ज्ञानदादाचं. म्हणून झालेली शिवा ज्यांच्या निमित्तानं घडली, असे माता पिता किसन भाऊ आणि अनुसया माता, त्यानंतर माझे नगराध्यक्ष संतोष भाऊ किसन खितमाळीस यांच्या चरणी समर्पित करतो. माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित करून शेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.